आप लोगों से मौतबाना गुजारिश है, ये प्रोटेस्ट, ये एहतजाज अभी शुरू हुआ है। इस एहतजाज को हमें और लंबा चलाना, किसी और का दिल दुखने ना पाए, इसके साथ इस बात को गौर करते हुए ये प्रोटेस्ट में शामिल रहे। और जो लोग जहां तक मेरी आवाज जा रही है वो तिरंगा चौक में जमा होने की कोशिश करे। मैं इतना कह के अपने दो लफ्ज खत्म करता हूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आवाज पहुंच रही है, सुनने वाले कानों को मेरा पैगाम है कि दोस्तों और बुजुर्गों, बड़ा मेहरबानी, आपको जहां जगह मिले किसी को सुनाई नहीं देगा। बड़ा मेहरबानी, आपको जहां जगह मिले आप बैठ जाए, क्योंकि आपको मीडिया कवर कर रहे हैं। आपके ऊपर न सिर्फ महाराष्ट्र की बल्कि पूरे भारत भाई तो उनके बारे भैया मोहब्बत से आप यहाँ पर आना, आपकी यहाँ पर मौजूदगी इस बात की अलामत है कि आप वो लोगों से आगे हैं जो लोग सोच रहे हैं। मायूसी कुछ है और हम मायूस होने नहीं वाले कि किसी शायर ने खुद कहा कि मेरी चाहिए मंजिल खतक कर नहीं सही। इस तरीके से महाराष्ट्र में 6 दिसंबर 1992 में बनाया गया। क्या हमारे बुजुर्ग तो जमहूरियत से करके ले जाते, यहाँ पर जितने लोग आए ना, मैं समझता है कि अंदर ने ऐलान किया ये हमारी मस्जिद है, हमारी अयोध्या में जमा होता है और बाबरी मस्जिद के ऊपर हमला करता है, वो मस्जिद को शहीद करता है। उसके बाद कानूनी कार्रवाई के अंदर वो मस्जिद हम खो देते। जमीयत उलमा के सदर हाफिज इब्दुर रहमान साहब आए, उनको बैठा लो। मुख्तार भैया, जमीयत उलमा के सदर हाफिज इब्दुर रहमान साहब यहाँ पर तशरीफ तमाम लोगों दिनांक 14 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यात एक विशालगड नावाचा किल्ला आहे। त्या किल्ल्यापासून 3 किलोमीटर गाजापूर गावात एक मुस्लिम धर्मीयांची वस्ती आहे आणि तिथे मुस्लिम धर्मीयांनी आपल्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी एका मशिदीची निर्मिती केलेली आहे आणि 14 जुलै रोजी संविधानावर त्यांनी हल्ला केलेला आहे। आता 2 दिवसापूर्वी मी मुंबईत होतो, त्यावेळेस मी वर्षा बंगल्यावर जाऊन आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना स्पष्ट मी सांगितलं की साहेब हा महाराष्ट्र आहे की यूपी आणि बिहार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ अब्दुल सत्तार जे आमचे अल्पसंख्याक मंत्री आहे त्यांना फोन केला आणि तत्काळ एक बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले। त्या निमित्ताने परवा सकाळी 11 वाजता मंत्रालयात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीत आम्ही कोल्हापूरचे जिल्हा कलेक्टर आणि जिल्हा एसपी यांना पण ऑनलाईन आम्ही त्यांना घेतला होता। त्यावेळेस मी त्या एसपीला, त्या पोलीस अधीक्षकाला स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुम्ही बांगड्या घालून घ्या, कारण तुम्ही आणि तुमची पोलीस फोर्स असताना सुद्धा ह्या समाजकंटकांनी आमच्या मशिदीवर हल्ला केलेला आहे। तुम्ही ही नोकरी करण्याचे लायकीचे नाही। त्यावेळेस त्या एसपींनी मला सांगितलं की आम्ही ह्या प्रकरणामध्ये
विविध 5 गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्या प्रत्येक गुन्ह्यात आम्ही 200 ते 250 म्हणजे आतापर्यंत 1050 लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहे आणि आतापर्यंत 65 लोकांना आम्ही अरेस्ट केलेला आहे अशी गवाही त्यांनी मला दिली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही त्या लोकांची पूर्णपणे मदत करतो आहोत आणि त्यांना आम्ही तत्काळ राज्य शासनाकडून 50-50 हजारची मदत पण केलेली आहे आणि दोन्ही वेळचा जेवण पण शासनाकडून त्यांना दिलं जात आहे। परंतु ह्या सर्व गोष्टींनी आमचं समाधान होत नाही। आमच्या जे धुळेकर जनतेचे जे मुस्लिम धर्मी आणि आमचे जे दलित बांधव हे सर्वांच्या मनात एक रोष होता, म्हणून मी मुंबईहून आल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आपल्याला एक स्ट्रॉंगपणे एक प्रोटेस्ट करावा लागेल। त्या निमित्ताने मी परवाच्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी महोदयांना 12 वाजता सांगितलं की आम्ही रविवारच्या दिवशी एक प्रोटेस्ट करणार आहोत आणि आज त्या निमित्ताने आज माझे पूर्ण समाज बांधव, आमचे मुस्लिम बांधव, आमचे दलित बांधव आणि जे सेक्युलर माइंडचे लोक आहे ते आज आमच्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि आमची प्रमुख मागणी ही आहे की ज्या हरामखोरांनी असे कृत्य केलेले आहे त्यांच्यावर 307, 395 आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि तेथील जे प्रशासन आहे ते फक्त बजाची भूमिका घेत होते, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज आमचे पूर्ण समाज बांधव इथे जमलेले आहेत।